Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुंबईच्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सव हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे. गेली अनेक वर्ष मनसे शिवाजी पार्कमध्ये ही रोषणाई करत असली तरी त्याचं श्रेय घेणारी बॅनरबाजी मात्र राज ठाकरेंकडून कधीही करण्यात आली नव्हती. मात्र आता राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने परस्पर मनसेच्या या दीपोत्सवाचं श्रेय लाटण्याचा प्रकार केलाय. पर्यटन खात्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे आणि त्यात सांगण्यात आलंय की तुम्ही अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील फटाक्यांची आकर्षक आतषबाजी पाहिली नसेल तर तुम्ही दिवाळीत मुंबईतील उत्कृष्ट जागेला मुकत आहात, असं पर्यटन विभागाच्या या पोस्टमध्ये म्हटलंय. आता पर्यटन खात्याच्या या ट्विटर पोस्टवरून मनसेने त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. मनसे अधिकृत हँडलने एक ट्विट केलंय आणि त्यात म्हटलंय की महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हँडलवरून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील दीपोत्सवाची काही क्षणचित्र दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या, असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना आवाहन केलंय. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे आणि या सणाच्या निमित्ताने गेली 13 वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे. हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील. मनसेने पुढे असंही म्हटलंय की जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेव्हा दाखवतं तेव्हा विशेष आश्चर्य वाटतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता. पुढे मनसेने नाशिकमध्येही आपण केलेल्या उपक्रमांबाबत असेच अनुभव आल्याचंही सांगितलंय. नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली. असो, पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असं वाटलं नव्हतं, असंही मनसेने म्हटलंय. याचबरोबर मनसेने आपल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांबाबतही पर्यटन विभागाला इशारा दिलाय. आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला. दीपोत्सव तर असतोच, असेच सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच. फक्त त्यावेळेस त्यांचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं, असंही मनसेने म्हटलंय. या प्रकरणी अद्याप महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आता मनसेने केलेल्या टीकेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. तसंच सरकारच्या वतीने देखील यावर काही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, मुंबई.